हॅलो नमस्कार, मी प्रतिमा परी अँड मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे. तर आज सकाळी व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे. तर मी नाश्ता करायला घेतलेला आहे आणि मी आहे ना खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत असते. तर आपण नेहमी आनंदी कसं राहायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी नाश्ता करते तोपर्यंत म्हटलं तुमच्याशी बोलावं. आनंद हा आपल्या मानवी जीवनाचा सर्वात मोठा घटक आहे. त्याच्यामुळे आपण जे काही करतो ना ते आपण आपल्या आनंदासाठीच करत असतो आणि हाच आनंद आपल्या जीवनातून कमी होत चालला आहे. रोजच्या कामाच्या व्यापामुळे, मानसिक तणावामुळे, अपेक्षाभंगांमुळे आणि अनेक काही कारणं असतात. आज आपल्याला जीवनातला आनंद हा हिरावत चालला आहे आपल्यापासून. म्हणून आपण नेहमी आनंदी कसं राहावं याविषयीच मी तुमच्याशी बोलते आणि का राहावं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या जीवनात खूप साऱ्या अडचणी असतात, चांगले वाईट प्रसंग आणि दिवस पण येत असतात. याचेच नाव तर आयुष्य असतं ना. मग जे निश्चित असतं ते कधी बदलणारच नसतं ना. ते चिरंतर चालणारं असतं. त्यामुळे आपण दुःख का करत बसायचं? म्हणजेच जसं की आपल्या आयुष्यात सुख येणार आहे तसंच कधीतरी दुःखही येणार आहे, हे अटळ असतं. मग जे अटळ आहे त्याची भीती, तसेच आपण त्याची काय म्हणतात त्याला, तमा कशाला बाळगायची? उलट त्याला आनंदाने सामोरे जायचं. जसं आपण सुखाचा उपभोग घेतो ना, आनंद लुटतो, तसंच आपण दुःखाचा पण आनंद लुटायचा. हेच शिकायला पाहिजे. कारण सुख आणि दुःख हे दोघेही आपल्या जीवनाचे खरंच खरंच खूप महत्त्वाचं ते पैलू म्हणतात ना किंवा घटक म्हणतात ना, ते आहेत. म्हणून आपण सुख उपभोगायचे आणि दुःखापासून दूर पळायचं असं अजिबात करायचं नाही. कारण उलट आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट प्रसंगालाही तसेच दुःखाला पण आपण सामोरे आनंदाने गेलं पाहिजे. म्हणजे सुखात आणि दुःखात दोन्ही क्षणात आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. याच्याने तर आपलं आयुष्य खरंच खूप सोपं होऊन जातं आणि दुःखाची जी चिंता आहे, संकटाची भीती आहे, ती आपल्या मनात अजिबात वास करत नाही. म्हणून आपण सुखात आणि दुःखात नेहमी आनंदी राहायला पाहिजे. का तर आपल्याला जे आयुष्य परमेश्वराने दिलेलं आहे ते भरभरून जगण्यासाठी, त्याचा आनंद लुटण्यासाठी. कारण मैत्रिणींनो, जर एकदा का आयुष्य आपलं संपलं ना तर ते पुन्हा आपल्याला वापस मिळणार नाही. जे आयुष्य आपल्याला एकदाच मिळालं आहे ते आपण रडण्यात, कुढण्यात, तसंच दुःखी होऊन बसण्यात वाया का घालवायचं असं मला वाटतं. त्यामुळे मग मी नेहमी जे काही मला आयुष्य मिळालं आहे त्याचा आनंदाने उपभोग घेते आणि तसंच मी आनंदाने राहायला, जगायला पण शिकलेले आहे. तर आपण कधी आणि केव्हा केव्हा आनंदी राहायला हवं किंवा केव्हा आपण आनंदी होतो हे मी आज तुम्हाला सांगते. खरं पाहायला गेलो ना तर आपण केव्हा आणि कधी आनंदी राहायला हवं हा प्रश्नच करणं चुकीचं आहे. कारण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आपण नेहमी आनंदाने ते आयुष्य जगायला पाहिजे. मग तो क्षण सुखाचा असो, दुःखाचा असो. आणि सुख किंवा दुःख, चांगले वाईट दिवस हे आपल्या आयुष्यात नेहमी येणारच असतात. म्हणून आपण चांगले आणि वाईट या दोन्ही क्षणात नेहमी आनंदी राहायला हवं. हेच तर खरं आयुष्य आहे आणि हेच जगणं आहे. तर मैत्रिणींनो, आपल्या जीवनात नेहमी आनंदी राहायचं असेल ना तर खूप साऱ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. खूप साऱ्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं असतं. ज्या काही जुन्या गोष्टी असतात त्या सगळ्या विसरून जायला हव्यात आणि नवीन गोष्टी असतात, नवीन काही घटना असेल तर त्या आपल्या आयुष्यात चांगल्यापैकी येत असतील तर त्याचा आपण फायदा करून घ्यायला हवा. जसं की ती व्यक्ती मला असं का बोलली, तसं का बोलली, ती व्यक्ती माझ्यासोबत अशी तशी का वागली, हा विचार करून आपण आपलीच मनाची शांती गमावून बसत असतो आणि त्या व्यक्तीमुळे आपण स्वतःलाच त्रास करून घेत असतो. त्यामुळे मानसिक संतुलन आपण बिघडून घेतो आणि एवढंच काही करत असतो की त्यामुळे व्यक्तीला मुळात आपल्याशी काही त्या व्यक्तीला आपल्याशी काही घेणं देणं पण नसतं आणि तो त्याच्या आयुष्यात एकदम आनंदात मजेत जगत असतो आणि ह्याच एका गोष्टीचा सर्वात जास्त त्रास आपण स्वतःला करून घेत असतो. पण गेले त्याचे दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा त्याने हसतमुखाने स्वतःला सावरायला हवं, शिकायला हवं आणि जी व्यक्ती आपल्याला विसरली आपणही त्यांना विसरून जायला हवं, असं मला तरी वाटतं. हॅलो नमस्कार, मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मॉम यूट्यूब चॅनलमध्ये. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर परी आली स्कूलमधून आणि परीला खायचे मेदू वडे आणि मेदू वडेची रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. परीला आवडतात ना? सगळं आमच्या परीला आवडतं. तिच्या आवडीचंच घरात बनतं. आमची आवड निवड काहीच नाही, है ना? असते की तुझी पण आवड निवड सारखी माझीच नाही ना, तुला पण आहे ना. मी कधी 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 काय खाल्लं? माझ्या आवडीचं कधी खाल्लं? मला नाही. मग असं खरं सांगायचं तर आता मी मेदू वडे
कशी बनवते ते मी तुम्हाला दाखवते, त्यामुळे व्हिडिओ बघत राहा. चला तर मग आज बनवणार आहे मी मेदू वडा. आणि मेदू वडा मी कसा बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी डाळ भिजत घातली आहे. तर उडीदाची डाळ तुम्ही म्हणताना सगळ्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये घातली, तर ही ह्याच्यामध्येच होती. मग मी असंच ह्याच्यामध्ये पाणी ओतलं, धुवून काढली ही डाळ आणि मस्तपैकी भिजायला ठेवलेली आहे. तर भोपळा आणि शेवग्याची शेंग नव्हती, तर ती पण घेऊन आले. हे दिसत असेल. छानपैकी आता सांबर मी कुकरला लावणार आहे. आणि मेदू वड्याबरोबर पातळ सांबर छान लागतो. काय झालं होतं ना, सकाळी आमचा गॅस संपला होता आणि ह्या वेळेस ना गॅस सिलेंडर नोंदवायचा अजिबात सुद्धा कसलंच लक्षात नाही आहे. लक्षातच नव्हतं गॅस सिलेंडर नोंदवायचं. त्याच्यामुळे ना अचानक सकाळी गॅस संपला. सकाळी नाश्ता नाही, स्वयंपाक नाही, काहीच नाही. मग आता मगाशी जाऊन मग गॅस घेऊन आलेत आणि आता त्याच्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेते. काय नाही, हलका फुलका स्वयंपाक करणार. सकाळी आणले होते खरं सांगू का मेदू वडे, आणि जास्त नव्हते आणले, ते परीच्या टिफिनसाठी आणले होते, पण त्यातली मी थोडंसं खाल्लं तर इतका टेस्टी होता ना. तर मी आता घरी बनवणार आहे. माझ्याकडे आता सगळं साहित्य अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मग मी आता घरी बनवते. तर मी कसा बनवते हे तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा. मेदूवडा बनवायच्या अगोदर सर्वात आधी मी सांबर बनवून घेणार आहे. सांबर बनवण्यासाठी मी इथं ड्रमस्टिक घेतलेला आहे आणि ते आता मी चिरून घेते आहे. कारण कुकरलाच मी सांबर बनवणार आहे, म्हणजे शिजवून घेणार आहे अगोदर आणि नंतर फोडणी देणार आहे. तर शेवग्याच्या शेंगा खूप छान मिळाल्या होत्या, त्याच्यामुळे म्हटलं की आज भरपूर साऱ्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या सांबरमध्ये. आणि मला दुसरं काही नसलं ना तर भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा सांबरमध्ये खूप आवडतात आणि खूप छान लागतं. त्यांचा जर अर्क सांबरमध्ये उतरला ना, म्हणजे छान गाळा असं शिजलं गेलं ना, तर खूप छान टेस्ट येते. तर इथं मी भोपळा पण घेतला आहे. भोपळा थोड्या क्वांटिटीमध्ये घेतला आहे. अर्धा भोपळा ठेवून दिला, म्हटलं भाजीला नंतर होईल त्यासाठी. तर इथं मी भोपळ्याचं वरचं जे कडक आवरण असतं, म्हणजे जी साल आहे ना वरची, ती सगळी काढून घेते. आणि तुम्हाला जर भोपळ्याची साल घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण सांबर जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा साल काढूनच भोपळा घ्या. त्याच्यानंतर मी टोमॅटो चिरून घेतला आहे, कांदा छोटासा चिरून घेतला आहे आणि मिरच्या पण चिरून घेतल्या होत्या, त्या तुम्हाला दाखवल्याच मी. त्याच्यानंतर मी डाळी घेतलेल्या आहेत, मुगाची डाळ घेतली आणि तुरीची डाळ घेतलेली आहे. तर 1 वाटी तुरीची डाळ आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे. तर सांबार आपण पातळच बनवतो. इडली असू द्या, डोसा असू द्या किंवा मग मेदूवडे असू द्या, याच्यासाठी सांबार पातळ लागतो. त्याच्यामुळे मग मी थोड्या क्वांटिटीमध्येच डाळ घेतली. त्याच्यानंतर मग मी पाणी ओतलं. जेवढं मला हवं आहे तेवढं मी कुकरमध्ये पाणी ओतलं. जास्त जर पाणी टाकलं ना तर कुकरमधून पाणी बाहेर येतं, म्हणून मग मी थोड्या क्वांटिटीमध्ये सध्या तरी पाणी घालते. नंतर लागलं तर वरून पुन्हा मग कुकर थंड झाल्यावर घालता येतं. तर आता उतू जाऊ नये म्हणून त्यामध्ये मी अर्धा चम्मच थोडंसं तेल घातलं आहे. त्यानंतर थोडी हळद पण घातली आहे. हळद घातली की सगळ्या भाज्यांना पण लागते आणि सांबार खूप छान दिसतो शिजल्यानंतर, म्हणून मग मी हळद वापरते. तर आता गॅसवर लावून मी 3 ते 4 शिटी काढून घेणार आहे, कारण आपल्या भाज्या पण शिजल्या पाहिजेत. तर आता हे शिजतंय तोपर्यंत मी डाळ वाटण्याची तयारी करून घेणार आहे. तर मी बरणीमध्ये अशी डाळ भिजत घातली होती. जी बरणी होती ना त्याच्यामध्ये संपत आलेली होती आणि मला ती घासायची पण होती. मेदू वडे बनवण्यासाठी जी डाळ भिजत टाकली होती ती खूप छान प्रकारे भिजलेली आहे. आणि आता मी ती चांगली मिक्सरमध्ये वाटून घेते. एकदम अशी मऊ लुसलुशीत अशी वाटून घ्यायची आणि दाखवते मी तुम्हाला वाटल्यानंतर. मेदू वड्यासाठी पीठ वाटून घेतले मी. एकदम स्मूथ अशी पेस्ट केली ह्याची. आणि इकडे सांबर पण शिजला आहे. आता ह्याला फोडणी मारणार आहे. सांबर खूप छान शिजला आहे. आणि आता इकडे मी कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये टाकते आता तेल. तेल गरम झाले, त्यामध्ये मोहरी टाकले, थोडंसं जिरं टाकते. हे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये हिंग घालते, थोडीशी पाव चमचा हळद, सांबर मसाला, आणि त्यानंतर डाळ शिजलेली घातली. त्यामध्ये आता लागेल तसं पाणी घालणार आहे. तर आता पाणी पण ॲड करून झाले. आता चवीनुसार मीठ टाकते आणि याला छान उकळी काढून घेते. आणि आता उडीद वडे तयार करून घेणार आहे. तर मी उडीद वडे कसे बनवते,
मेदू वडे कसे बनवते ते मी तुम्हाला दाखवते. तेल गरम करायला ठेवले. तेल गरम होईपर्यंत आपण मेदू वडा थापून घेऊया. तर आता मेदू वडा मी थापून घेते गाळणीवरती. तर थोडंसं ना पाण्याने हात ओला करणार आहे आणि हे पीठ एकदम स्मूथ मी वाटून घेतले. गाळणीला थोडंसं पाणी लावणार आहे, पाण्याचा हात, आणि हे ह्याच्यावरती थापून घ्यायचं. या अशा प्रकारे मेदू वडा तयार करून घेतला आहे मी. पळीवर पण करता येतो, हातावर करता येतो, गाळणीवर करता येतो. पण गाळणीवर टाकायला सोपा पडतो म्हणून मग मी असं गाळणीवर करून घेतलं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये सोडणार आहे. तेल तापलं आहे आपलं. आता मी हे त्याच्यामध्ये सोडते. एकदम हलक्या हाताने हळूच सोडायचा. तर मेंदूवडा छानपैकी भाजला गेला एक साईडनं. तर आता मी पलटी केले त्याला. तुम्ही पाहू शकता किती भारी दिसतोय. तर आता दुसरा पण असंच थापून घेते. छोटे छोटे बनवते आता मी. हे चिकटपीठ असतं ना, सगळं हाताला चिटकतं. तर असं थापून घेतलं आहे मी. आणि आता तेलात सोडते. मध्ये होल करायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर मेंदू वडा तेलात फुटतो. हा छान भाजलाय. हा आता आपण काढून घेऊ. उडीद वडे छानपैकी असे तळून झालेत. इकडे सांबर पण रेडी झालाय आणि हे बाकीचे उडीद वडे पण तळले जात आहेत. आता ताट केल्यानंतरच मग मी तुम्हाला दाखवते. खूप छान स्मेल येते. मेदू वडे आपले तयार झालेले आहेत आणि खूप छान आणि एकदम मस्त दिसत आहेत. तोंडाला तर खूप पाणी सुटले. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला माझी ही रेसिपी? आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.